नमस्ते मित्रांनो, वेलकम ॲट स्नेहदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत स्थानिक शासन संस्था ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थेची रचना नेमकी कशा पद्धतीची आहे ते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी इयत्ता 6वी मध्ये इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकात प्रकरण क्रमांक 3 जर आपण पाहिलं, ग्रामीण स्थानिक शासन संस्था याचा अभ्यास करत असताना त्यामध्ये रचना नेमकी कशा प्रकारची आहे हे समजून घेणं व्हिज्युअलाइज टेक्निकने पाहून लक्षात घेऊन आपलं चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतं चार्ट स्वरूपामध्ये. हा यामागचा उद्देश आहे. दुसरा उद्देश असा आहे की या संबंधीचा अभ्यास आपण केला तर शालेय लेवलच्या काही स्पर्धा परीक्षा असतील, म्हणजे स्कॉलरशिप असेल, MTS असेल, NTS असेल किंवा नवोदयची परीक्षा असतील, तर या परीक्षांना हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त असतो. तसंच 12वी नंतर, डिग्री नंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमार्फत जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी हा पाया समजून घेणं, हा पाया मजबूत असणं खूप आवश्यक आहे. त्या अनुषंगाने व्हिडिओची रचना केलेली आहे. यात खूप थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच पद्धतीची स्थानिक शासन संस्थेची रचना, त्याचे अधिकार, त्याचे कार्य काय असतील, त्याचे वेळोवेळी व्हिडिओ आपल्याला ही चॅनलला अपलोड होतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच वेळोवेळी आपल्याला नोटिफिकेशन मोबाईलला मिळतील. चला तर आपण पाहूयात स्थानिक शासन संस्था ग्रामीण भागातली शासन संस्थेची रचना ही 3 स्तरीय असते. त्यामध्ये पहिला स्तर असतो ग्रामपंचायत. काही वस्त्या, वाडे, पाडे मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत मोठी असते. त्या ग्रामपंचायतीचे कार्यालय जे असतं गावातलं त्याला ग्रामपंचायत असं आपण म्हणतो. काही गावं मिळून एक गट तयार होतो ज्याला पंचायत समिती तालुका असं म्हणतो. तालुका लेव्हलला पंचायत समितीचं ऑफिस असतं. आणि काही तालुके मिळून जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असते. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही त्रिस्तरीय रचना स्थानिक शासन संस्था ग्रामीण भागाची आहे. ही रचना पाहत असताना यातले काही सदस्य असतात जे लोकांनी निवडून दिलेले असतात. त्यामध्ये किमान आणि कमाल सदस्यांची पात्रता. ग्रामपंचायतीमध्ये किमान सदस्यांची संख्या असते जवळपास 7, कमाल सदस्य असतात 17. पंचायत समितीमध्ये किमान सदस्य हे 15 असतात, कमाल सदस्य हे 45 असतात. जिल्हा परिषदेमध्ये किमान सदस्यांची संख्या ही 50 असते, कमाल 75 असते. तर या पद्धतीने हा चार्ट तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पॉज करून पाहिला, डोळ्यात साठवला तर तुमच्या लक्षात राहील. 7, 17, 15, 45, 50, 75 अशी ही सदस्यांची संख्या जे लोकांमार्फत निवडून दिले जातात मतदानाद्वारे ते सदस्य. आणि या सदस्यातून मग ग्रामपंचायतीचे पुढचे पदाधिकारी ठरतात. स्थानिक शासन संस्था ग्रामीणचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे कोण असतात तर ते ग्रामपंचायतीचे प्रमुख सरपंच असतात. 7तून 1 किंवा 17मधनं 1 आणि सरपंचांच्या अनुपस्थितीमध्ये काम करणारे उपसरपंच असतात. त्याच पद्धतीने तालुका लेवलला पंचायत समिती, यामध्ये एकूण सदस्यांपैकी एक प्रमुख सभापती म्हणून आणि त्यांना मदतनीस उपसभापती म्हणून हे 2 पदाधिकारी लोकनियुक्त आपण तालुका स्तरावर बसवलेले असतात. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये काम करणारे उपाध्यक्ष. तर या पद्धतीने लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांची ही रचना आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सांगता येईल. त्याच पद्धतीने पदाधिकाऱ्यांना मदत करणारे शासनाकडून नेमणूक झालेले अधिकारी, त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक हे अधिकारी असतात ज्यांची निवड स्पर्धा परीक्षेमार्फत होते, जे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावाचे सेवक म्हणून काम करतात ते. तालुका स्तरावर पंचायत समितीचे अधिकारी असतात गट विकास अधिकारी, ज्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत केली जाते आणि नेमणूक राज्य शासनामार्फत होते. वर्ग 1 आणि वर्ग 2चे अधिकारी हे तालुका स्तरावर काम करतात. आणि जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी CO आपण ज्यांना म्हणतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, यांची निवड खरं म्हणजे UPSC परीक्षेमार्फत होते आणि नेमणूक राज्य शासन करतं जिल्हा स्तरावर. अशा पद्धतीने ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे अधिकारी काम करतात स्थानिक शासन संस्थेमध्ये त्रिस्तरीय रचनेमध्ये. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आता थोडक्यात
जे अधिकारी असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात त्यांची निवड किंवा नेमणूक कशी केली जाते हे आपण धावतं पाहूया। मतदानाद्वारे निवडले जाणारे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ज्यामध्ये सरपंच असतात, त्याच पद्धतीने ॲज अ कम्पेअर राज्य शासनाकडून नेमले जाणारे ग्रामसेवक असतात। तालुका स्तरावर पंचायत समिती सभापती जे मतदानाद्वारे निवडले जातात, तालुका स्तरावर राज्य शासनाकडून नेमले जाणारे गट विकास अधिकारी, मतदानाद्वारे निवडले जाणारे जिल्हा स्तरावरचे जिल्हाध्यक्ष आणि राज्य शासनाकडून नेमले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी। तर या पद्धतीने आपल्याला ग्रामीण शासन संस्थेची रचना ही थोडक्यात पाहता आली। सोबतच आपण त्या 6वीच्या पुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक 4 जर पाहिलं तर 4 मध्ये आपल्याला शहरी स्थानिक शासन संस्था असं दिलेलं आहे। तर ज्या पद्धतीने ग्रामीणची रचना असते त्याच पद्धतीने शहराची सुद्धा रचना असते। शहरी स्तरावर नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका ही त्रिस्तरीय रचना असते। या त्रिस्तरीय रचनेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची रचना आपल्याला करता येईल। सदस्यांची संख्या आपल्याला सांगता येईल शहरामध्ये सुद्धा। जसं छोटं शहर असेल म्हणजे त्याला तालुक्याचा दर्जा नाहीये, मात्र शहर आहे, तिथं नगरपंचायत आपण निर्माण केलेली आहे। तर त्या नगरपंचायतीमध्ये किमान सदस्यांची संख्या किती असते व कमाल सदस्यांची संख्या किती असते ते आपण पाहूया। नगरपंचायतीमध्ये आपण पाहिलं तर किमान 9 सदस्य आणि कमाल 15 सदस्य असतात। नगर परिषदेमध्ये किमान सदस्यांची संख्या ही 17 असते, कमाल ही 38 असते। महानगरपालिकेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण सदस्यांची संख्या ठरते, म्हणजे ती लाखाच्या घरामध्ये असते। याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की किती ग्रामीण भागात किती लोकसंख्या पाहिजे, म्हणजे 7 सदस्य असतात। नगरपंचायतीमध्ये किती लोकसंख्या पाहिजे म्हणजे 17 सदस्य असतात। एक स्ट्रक्चर स्पेशल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील। आणि महानगरपालिकेसाठी लाखातली संख्या किती असते ती आपण डिटेल पुढच्या व्हिडिओत पाहणार। ज्या पद्धतीने आपण ग्रामीण भागामध्ये स्थानिक शासन संस्थेचे काही पदाधिकारी पाहिलेत, त्याच पद्धतीचे पदाधिकारी हे शहरामध्ये सुद्धा असतात। जसं नगरपंचायत आहे तर नगरपंचायतीमध्ये असलेले पदाधिकारी कोण असतात तर अध्यक्ष असतात नगरपंचायतीचे, आणि त्यांना मदत करणारे हे उपाध्यक्ष असतात। हा एक भाग झाला नगरपंचायतीच्या बाबतीमधला। नगर परिषदेमध्ये कोण असतं तर नगराध्यक्ष असतो, त्यांना मदत करणारे उपनगराध्यक्ष असतात। आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापौर हे प्रमुख असतात, त्या नगराध्यक्षांमधून निवडून येणारे आणि त्यांना मदत करणारे उपमहापौर असतात। हे सगळे जे पदाधिकारी आहेत हे लोकांनी निवडून दिलेले असतात, हे मतदानाद्वारे निवडले जातात। हा एक लक्षात ठेवायचा फरक मूलभूत। आपण पदाधिकारी आणि अधिकारी याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन नको, त्याकरता हे सगळं सविस्तर डिटेल तुम्हाला दिलेलं आहे। आता अधिकारी कोणते असतात स्थानिक शासन संस्था शहरी भागामध्ये, तर नगरपंचायत स्तरावर जे अधिकारी असतात त्यांना कार्यकारी अधिकारी आपण त्यांना म्हणतो। नगर परिषद स्तरावर मुख्य अधिकारी असतात, यांची सुद्धा दोघांची जी निवड आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत होते, MPSC मार्फत नेमणूक राज्य शासन करतं। आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी असतात ते आयुक्त असतात, यांची निवड ही UPSC मार्फत होते किंवा आयुक्त स्तरावर जाणारी जी व्यक्ती असते अधिकारी असते ती बढतीने सुद्धा गेलेली असते। मुख्य अधिकारी त्यांचा अनुभव एकूणात त्या सेवेतला अंतिमतः ते आयुक्त म्हणून सुद्धा काम पाहतात। तर अशा पद्धतीने महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त असतात। ही अधिकाऱ्यांची स्थानिक शासन संस्थेची शहरी रचना आपल्याला सांगता येते। त्यानंतर मतदानाद्वारे निवडले जाणारे आणि राज्य शासनाकडून नेमणूक होणारे नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी कोण असतात ते आपण समजून घेऊया। तर मतदानाद्वारे निवडले जाणारे जे पदाधिकारी असतात त्यामध्ये अध्यक्ष असतात नगरपंचायत स्तरावर, आणि राज्य शासनाकडून नेमले जाणारे जे असतात नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष असतात, महानगरपालिकेमध्ये महापौर असतात। इकडे नगरपंचायतीमध्ये कार्यकारी अधिकारी असतात, नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असतात आणि महानगरपालिकेमध्ये आयुक्त असतात। मतदानाद्वारे निवडले जाणारे आणि राज्य शासनाकडून नेमले जाणारे हे जर आपण काळजीपूर्वक पाहिलं, तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ यामध्ये डाव्या हाताला जे आहे ते अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर लोकांमार्फत निवडले जाणारे,
इकडे उजव्या हाताला कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी आणि आयुक्त हे राज्य शासनाकडून नेमले जाणारे नेमणूक यांची MPSC UPSC मार्फत होते. तर अशा पद्धतीने ही रचना आपल्या लक्षात आली असेलच. याचं डिटेल्स जे आहे ते आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. अशाच पद्धतीच्या अनेक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकतात. परीक्षेसाठी आणि एकूणच अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.